मतदारांचा सिक्वेन्स सुद्धा चुकलाय अशा प्रकारचा आरोप होतोय। कारण पुण्यामध्ये ईव्हीएम सोबतच मतदारांचा सिक्वेन्स चुकलेला आहे। तेव्हा 26 मध्ये 2 ठिकाणी ईव्हीएम बंद आहेत आणि एके ठिकाणी मतदारांचे सिक्वेन्स चुकलेत। पुण्यामध्ये एकंदर गोंधळ पाहायला मिळतोय। सकाळपासूनच पुण्यामधला गोंधळ समोर येतोय। अ ब क ड प्रमाणे सिक्वेन्स नाहीये आणि त्याच्यामुळे आरोप होतोय यावेळी बहुसदस्यीय निवडणूक आहे। आपल्यासोबत अक्षय बडवे जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण पाहतोय की पुण्यामध्ये मतदारांचा सिक्वेन्स चुकलेला आहे। नेमकी घटना काय आहे, नेमकं काय घडलंय? निश्चितपणे आपण जर पाहू शकतो की सकाळी 7:30च्या वेळेसची ही घटना आहे। प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहायला मिळत आहेत। ईव्हीएम मशीन काही ठिकाणी बंद आहेत, तर काही ठिकाणी जो सिक्वेन्स असतो, पुण्यात 41 प्रभाग आहेत आणि त्यानुसार अ ब क ड असे जे 4 वॉर्ड आहेत त्याचा सिक्वेन्स जो आहे तो चुकल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आता थेट निवडणूक आयोगाला त्याची दखल घेण्यासाठी जी विनंती आहे ती देखील केलेली आहे। पुण्यातल्या मध्यवर्ती भागात हे दोन्ही प्रभाग येतात, प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 26, ज्या ठिकाणी आपण हे घटना जी आहे ती पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर उपनगरामध्ये सध्या कुठलीही गोंधळाची परिस्थिती उद्भवलेली नाही। कारण आपण जर पाहिलं तर कोथरूड असेल, कर्वेनगर असेल, जे इतर उपनगर आहेत त्या ठिकाणी सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मोठी रांग मतदारांची आहे, ज्यामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः सुद्धा मतदान केले आणि आता काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील जे आहेत ते या मतदान केंद्रावर, एकलव्य कॉलेजच्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा मतदानाचा हक्क बजावत आहेत। त्यामुळे मध्यवर्ती भाग जो प्रभाग क्रमांक 24